काळजात वाजली ही रिंग तिच्या पिरमाची, यावर फिलिंग तिच्या असण्याची, देवा तू ऐकशील का, ऐकशील का नाद खुदा। और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है। जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तो बनवण्यासाठी तुम्हाला कॅपकटची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो VPN कनेक्ट करून तुम्हाला कॅपकटला ओपन करून घ्यायचंय। कॅपकट मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। जे काय मी बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही सिंपली सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे। तर बीटमार्क व्हिडिओ अशा प्रकारे बघायला मिळून जाईल। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो शेवटला यायचंय, हा जो काय एक्स्ट्रा पार्ट कॅपकटचा आहे हा डिलीट करून घ्यायचा आहे। नंतर व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून समोर यायचंय। इथे एक तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन बघायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचंय। आता ह्याचा जो ऑडिओ आपल्या व्हिडिओमध्ये सेपरेट झालेला बघायला मिळून जाईल। नंतर मित्रांनो बीटमार्क नुसार तुम्हाला सॉन्ग वरती बीट जे आहे ते ऍड करून घ्यायचे आहेत। तर इथं सिंपली सॉन्ग वरती क्लिक करून इथं बीट वरती जायचंय। खाली बीटचं ऑप्शन बघायला मिळून जाईल। तर बीट वरती आल्याच्या नंतर जिथं जिथं आपली बीट जी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल। बघू शकता इथे बीट जी आहे चेंज होते। तर अशा प्रकारे तुम्हाला बीट जे आहे ते चेंज होताना बघायला मिळून जाईल। तर फक्त इथे येऊन तुम्हाला फक्त जे ऍड बीट करून घ्यायचंय। ऍड बीट केल्याच्या नंतर जिथं आपली बघू शकता नंतर इथं शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे बीट ऍड करून घ्यायच्या आहेत। टोटल 10 बीट तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहेत। ऍड केल्याच्या नंतर मित्रांनो जो काय आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन स्क्रॉल करून समोर यायचंय। इथे एक तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन बघायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। फोटोच्या ऑप्शनवरती यायचंय। ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो तुम्ही एक वेळेस इथं सिलेक्ट करायचा आहे। तर मी हा जो फोटो तर डेमोसाठी यूज करतोय, तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो ऍड करू शकताय। फोटो ऍड केल्याच्या नंतर ह्याला 2 बोटांना पूर्ण स्क्रीनवरती झूम करून घ्यायचे। ओके, अशा प्रकारे हे बघायला मिळून जाईल। नंतर मित्रांनो जिथं जिथं बीट आहे त्या बीटवरती ही जी काय उभी टाइमलाईन आहे तुम्हाला इथं बीटवरती घेऊन यायची आहे अशा प्रकारे। नंतर फोटोवरती टच करून इथं पहिलं जे काय ऑप्शन आहे स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं। बघू शकता अशा प्रकारे आपला जे फोटो आहे तो कट झालेला आहे। तर जिथं जिथं बीट आहे तर बीटवरती येऊन तुम्हाला फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचंय। तर शेवटपर्यंत तुम्ही अशा प्रकारे 10 बीट म्हणजे अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचंय। आता स्प्लिट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन आणि इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत। तर ते मी ऑलरेडी एका प्रोजेक्टमध्ये ऍड करून ठेवलेले, ते मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो बघू शकता मी जे आहे ते आपल्या मेन प्रोजेक्टवरती आलेलो आहे। तुम्हाला अशा प्रकारे आपला जो काय प्रोजेक्ट आहे तो बघू शकता मी क्रिएट केलेला आहे। तर अशा प्रकारे हा जो तुम्हाला बीट जे आहे बीटनुसार फोटो ऍड करून घ्यायचे। ऍड केल्याच्या नंतर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्हाला 2 फोटोच्या मध्ये जे काय व्हाईट बॉक्स दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं लाईट इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। लाईट इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला बघू शकता ग्लेअरी 2चा जो काही इफेक्ट आहे ट्रान्झॅक्शन हा ऍड करायचा आहे। ऍड करून खालची जी लेंथ आहे 0.1 ठेवायची आहे आणि इथं अप्लाय टू ऑल वरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे। म्हणजे हे जे आहे ना सगळ्या ट्रान्झॅक्शनवरती अप्लाय होऊन जाईल। नंतर राईट वरती क्लिक करायचं। बघू शकता अशा प्रकारे सगळं ट्रान्झॅक्शनमध्ये हा जो इफेक्ट ऍड होऊन जाईल। नंतर सुरुवातीला यायचं आहे। नंतर मित्रांनो अगोदर आपण इफेक्ट ऍड करूया, नंतर जे ॲनिमेशन आहे ते ऍड करूया। ओके, सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो सुरुवातीला यायचं। सुरुवातीला आल्याच्या नंतर हा जो काय इफेक्ट आहे हा ऍड करण्यासाठी तुम्हाला सर्व इफेक्ट आपण व्हिडिओ इफेक्ट मधूनच ऍड करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून घ्या। तर हा इफेक्ट ऍड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्ट वरती येऊन ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये यायचंय। ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला गोल्डन बिग बँगल अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ऍड करायचा आहे। राईट वरती क्लिक करायचं। ह्याची जी लेंथ आहे आपलं जिथपर्यंत पहिला फोटो तिथपर्यंतच ठेवायची आहे। नंतर समोरच्या फोटोवरती यायचे। समोरचा जो इफेक्ट आहे हा ऍड करण्यासाठी डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून इथं तुम्हाला यायचं बघू शकताय ओपनिंग अँड क्लोजिंग मध्येच। ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकताय पोलारॉइड पॅक अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ऍड करायचा। राईट वरती क्लिक करायचे, अशा प्रकारे भेटून जाईल। नंतर मित्रांनो ह्याची ॲडजस्टमेंट जी आहे ती तुम्हाला स्पीड जी आहे ह्याची 14 ठेवायची आहे अशा प्रकारे। नंतर समोरच्या फोटोवर त्याचे खालचा जो इफेक्ट आहे हा ऍड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे। तर बघू शकताय तर इथं तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये बघू शकताय कार्ड और अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ऍड करून घ्यायचा आहे। तर हा ऍड केल्याच्या नंतर राईट वरती क्लिक करायचं आहे। ऍड केल्याच्या नंतर अशा प्रकारे बघायला मिळून जाईल। ॲडजस्ट मध्ये यायचं आहे। ह्याची जी स्पीड आहे ह्याची स्पीड तुम्हाला 10 वरती ठेवायची आहे। ओके, 10 वरती ठेवून राईट वरती क्लिक करायचं आहे।
समोरच्या फोटोवरती यायचं आहे. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इथं नाईट ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच यायचं आहे. खाली यायचं आहे. इथं तुम्हाला 2 कार्ड्स अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ॲड करायचा आहे. राईट क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे बघायला मिळून जाईल. ॲडजस्टमध्ये यायचं आहे आणि इंटेन्सिटीला अशा प्रकारे 20 वरती ठेवायचे 1 मिनिट. आणि ब्लरला जे आहे ते तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. 50 वरती ठेवा. ओके. नंतर राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे हा इफेक्ट बघायला मिळून जाईल. समोरचा फोटो जो आहे त्यावरती यायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन खाली यायचं आहे. इथे तुम्हाला पल्स ड्राफ्ट अशा प्रकारे इफेक्ट बघायला मिळून जाईल. हा ॲड करायचा आहे. राईट क्लिक करायचं आहे. नंतर ॲडजस्टमध्ये यायचं आहे आणि ह्याची जी स्पीड आहे ह्याची स्पीड तुम्हाला बघू शकता. 1 मिनिट. ह्याची स्पीड तुम्हाला 15 वरती ठेवायची आहे. बाकीचं ॲटमॉस्फिअर वगैरे तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. राईटवरती क्लिक करायचे. समोरच्या फोटोवरती त्याचे खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं आहे. स्मूथ डुप्लिकेट अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला मिळून जाईल. हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे आहे बघू शकता. म्हणजे समजला असेल. ॲड करून घ्यायचा आहे. नंतर समोरचा जे फोटो तिथे याचे खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच यायचं आहे. इथं तुम्हाला स्विंग इन अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचा. हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. नंतर समोरचा जे फोटो तिथे यायचं आहे खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इथं रिप्लिका स्टॉक अशा प्रकारे इफेक्ट आहे. ह्याची जी स्पेलिंग आहे तुम्ही नीट बघून घ्यायची मित्रांनो. हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टमध्ये यायचे. स्पीड जर जास्त असेल तर इथं 20 ते 23 मध्ये ठेवा अशा प्रकारे. नंतर राईटवरती क्लिक करायचे. समोरच्या फोटोवरती याचे खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच इथं बघू शकता तुम्हाला फ्लिप कॉर्सल अशा प्रकारे इफेक्ट आहे हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे आहे बघू शकताय हा ॲड करायचा आहे. आणि ह्याची जी लेंथ एवढ्याच्या शेवटपर्यंत ठेवायची. ओके. सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला याच्यानंतर खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. तर डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. डेकोरमध्ये आल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला एक फ्लिप्ड अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. ह्याची जी लेंथ आहे तिथंपर्यंत व्हिडिओ तिथंपर्यंत ठेवायची अशा प्रकारे. ह्याची पण ॲडजस्टमेंट करू शकता. ह्याची ॲडजस्टमेंट 30 वरती ठेवा अशा प्रकारे. ओके. 30 वरती राईटवरती क्लिक करायचे. समोरचं जिथं फोटो तिथं यायचं. आता खालचा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओवरती ठेवायचा इथून पुढे. तर ते यायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं. गर्ल्स सिक्रेट अशा प्रकारे इफेक्ट आहे ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायची मित्रांनो. ह्याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे ठेवायची. हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ आपले इफेक्ट जे आहे ते सर्व ॲड करून झालेले आहेत. नंतर इथून बॅक यायचं आहे. नंतर मित्रांनो पहिला जे फोटो त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्हाला आता ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर इथं बघू शकता पहिल्या फोटोला तुम्हाला बाउन्स 1चा जो काही ॲनिमेशन आहे हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर समोरचा फोटो त्यावरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर डबल कॉम्बो. सर्व ॲनिमेशन आपण कॉम्बोमधूनच ॲड करणार आहेत तर सांगायची गरज नाही डबल. ओके. तर इथं झूम 1चा ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोवरती यायचं ॲनिमेशन. इथं तुम्हाला ओव्हलचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोवरती येऊन समोरच्या फोटोला तुम्हाला स्वे आउट अशा प्रकारे ॲनिमेशन आहे हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोवरती यायचं ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आणि ह्या फोटोला तुम्हाला झूम टूचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्या समोरच्या फोटोवरती येऊन त्याच्या समोरच्या फोटोला तुम्हाला इथं बघू शकता वेव्ह ॲम्प्लिफिकेशन नावाचं एक ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे. ॲनिमेशन. आता ह्या फोटोला तुम्हाला पॉपिंग कॅन्डीचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. जे काय समोरचा फोटो त्यावरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आता इथं तुम्हाला बघू शकताय ट्रान्सलेट टू अशा प्रकारे एक इफेक्ट आहे ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. जे काय समोरचा फोटो त्यावरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्येच यायचं आहे. आणि इथं तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. सर्व ॲनिमेशन आपले ॲड होऊन जातील. तर मित्रांनो व्हिडिओ अशा प्रकारे रेडी होऊन जाईल. सुरुवातीला यायचे. ओव्हरलीवरती क्लिक करायचे. ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे. फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचे. एक इमोज पेंज दिलेला हा ॲड करायचा आहे. हा ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ एवढ्याच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची. प्रॉपर अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. नंतर ह्याला 2 बटन
जिथं हवं आहे तिथं तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकताय. अदरवाईज खाली कुठे पण तुमच्या हिशोबाने प्रॉपर जिथं आवडतं तुम्हाला जिथं हवं आहे तिथं तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो लोगो वगैरे तुम्ही लोगो पण ॲड करू शकता सेम अशाच प्रकारे. व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर हा जो काय व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीची व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.